खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम द्या, प्रेम. घरात प्रेमाचं वातावरण ठेवा, घरात प्रेमाचं वातावरण ठेवा. शेजाऱ्याशी प्रेमाने वागा, गावात प्रेमाने राहा. आणि प्रेमानं घेत जिंकल्या जाते राजा. त्याकरता सांगतात खरं लक्षण जर असेल तर ते आहे प्रेम. खरा तो एकच धर्म, खरा धर्म सांगितलेला आहे जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम धर्म नावाची वस्तू झाली. धर्म धर्म हो, धर्म कशाने होते? अनेक पद्धतीने धर्म होते. धर्माची एकच व्याख्या नाही, अनेक प्रकाराने तो नटवला जातो, सजवला जातो, भरवला जातो, चोजवला जातो, अंगीकारला जातो. त्याला धर्म असतो. आणि धर्म हा शिकवण्याचा नाही, धर्म ही वागण्याची कथा आहे. धर्म हे वागणं आहे, म्हणून त्याला धर्म म्हणतात. श्रीमद भागवतामध्ये धर्मरूपी ऋषभ होता. कोण होता? धर्मरूपी ऋषभ होता आणि पृथ्वीरूपी धीनो होते. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदात सांगितलेलं आहे धर्मरूपी ऋषभ. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर लोक धर्माच्या किती पाठीमागे लागलेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. परप्रांतीय, परधर्मी आपल्यावर आक्रमक झालेले आहेत. आज ही परिस्थिती आहे आणि त्याच्यावर मात करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? आपण आपल्या धर्मामध्ये मजबूत पाहिजे. आपल्या धर्माबद्दल आपली आस्था पाहिजे. आपल्या धर्माबद्दल आपल्याला तरच आपला धर्म तेवत राहील. अन्यथा परधर्मी येतील, आपल्याला लुटून जातील. गोपाल कृष्ण भगवान की धर्म सांगतात. धर्म हा, आणि हा धर्म करणारे कोण होते? हो, पाचच होते धर्म करणार. आणि अधर्म करणार 100 होते. 100 अधर्म करणार आणि 5 धर्म करणार होते. 5 भक्त. धर्म पांडवाने केला, पण पांडव फक्त एकाच ठिकाणी बसले. आताच होऊन गेले ना अखोजी. एवढी मोठी अक्षुत देणारी तृतीया, मित्रांना मुक्त करणारी तृतीया. पण पांडव काय झालं? अरे अरे अरे, सत्तेच्या गावात बसले राजा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो, त्या करता सांगतात की बाबा, अरे आ हो